नमः विष्णुपदाय कृष्ण हरे कृष्णा. आवाज येतोय? हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं हिस्टॉरिकल लेजंड्स किंवा ऐतिहासिक चरित्रे या लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गेले अनेक लेक्चर आपण महान अशा विविध ऐतिहासिक पात्रांवरती चर्चा केली. सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराज, कल्पना चावला, राणी लक्ष्मीबाई आणि बहिणाबाई चौधरी अशा 4 महान दिग्गज पुरुष आणि स्त्रिया ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्तृत्वाने आपलं जीवन यशस्वी केलं आणि इतरांसमोर एक मोठा आदर्श, एक मोठं उदाहरण प्रस्थापित केलं. अशांच्या जीवनाचा वेध आपण गेल्या 4 लेक्चर मधून मागील 4 रविवारी घेतला. तर या रविवारी आपण अशाच एका अभूतपूर्व व्यक्तिमत्वाच्या चरित्राचं श्रवण करणार आहोत. जे चरित्र गेली 1000 वर्षे आपल्या हृदयामध्ये, आपल्या भारतीयांमध्ये जिवंत आहे आणि कोणताही पेचक प्रसंग आला अथवा राजनीतीविषयी कोणतीही बातचीत सुरू झाली तर न विसरता आपण ज्या व्यक्तिमत्वाचं नाव घेतो आणि राजनीतीमध्ये जो व्यक्ती अग्रेसर आहे त्याच्या नावापुढेही त्याची उपाधी आपण जोडतो. म्हणजेच काय तर एखादा व्यक्ती राजकारणामध्ये जर बुद्धिमान असेल तर त्याला आपण म्हणतो राजकारणातील चाणक्य. त्याच एका महान व्यक्तिमत्वाविषयी आपण आज बोलणार आहोत आणि ते म्हणजे आहेत आचार्य चाणक्य. कौटिल्य, विष्णुगुप्त, चाणक्य अशांसारख्या नावानी प्रसिद्ध असलेले आणि अर्थशास्त्र, राजनीतीशास्त्र, युद्धशास्त्र, वैद्यकशास्त्र याच्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये ज्ञान संपादन केलेले आणि आपल्या चाणक्य नीतीद्वारे आदर्श जीवन कसं असावं, आदर्श राज्य व्यवस्था कशी असावी आणि आदर्श समाज व्यवस्था कशी असावी याचं उत्तम उदाहरण आपल्याला घालून देणारे चाणक्य, त्या चाणक्यांविषयी आज या रविवारी आपल्या मधीलच एक प्रल्हाद आपल्याला चाणक्यांविषयी सांगणार आहे. त्यांचं चरित्र समजून घेण्यामध्ये आपल्याला मदत करणार आहे. तर मी प्रल्हादला विनंती करतो की त्यांनी आपलं लेक्चर आहे ते सुरू करावं आणि आपल्या सर्वांनाही विनंती करतो कृपया अगदी काळजीपूर्वक हे लेक्चर ऐका आणि त्यांच्यामधले जे अत्यंत महत्वपूर्ण मूल्य आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरून घेण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न करायचा आहे. तर मी प्रल्हादला विनंती करतो की त्यांनी लेक्चर सुरू करावं. हरे कृष्ण. आज आपण हरे कृष्णा. आज आपण चाणक्य यांच्यावरती लेक्चर म्हणजे ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण चाणक्यांबद्दल ऐकून घेण्याच्या आधी आपण हे बघू की भारतावरील कोणी कोणी आक्रमण केलं. आपल्या भारतावर बरीच आक्रमण झाली. त्यातलं मी तुम्हाला सांगतो कुठले कुठले हे मुख्य आक्रमण होते. तर सर्वात आधी जी होती ती ग्रीक लोकांनी आक्रमण केलेली भारतावरती. तर ती ग्रीक लोकां ते भारतावर पाशी यायचे, पण ज्यावेळेस ते सिंधू नदी पाशी यायचे त्यावेळेस तिकडे त्यांना सिंधू नदी पार करायला खूप अवघड जायचं. त्यामुळे ते तिथनं त्यांना परत फिरायला लागायचं. पण जे ग्रीक लोक होते त्यांच्यातलाच एक राजा म्हणजे सिकंदर, त्यांनी सिंधू नदी सुद्धा पार केली आणि त्यावेळेस मग पोरस आणि चंद्रगुप्त मौर्य या दोघांनी मिळून सिकंदरला हरवलं. त्याच्यानंतर आला तो म्हणजे मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाणांनी 28 वेळा हरवलं, पण तरी त्याला सोडून दिलं दरवेळी. शेवटी मग पृथ्वीराज चव्हाणांना मोहम्मद घोरीने हरवलं
आणि मग त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणांनी पण मोहम्मद गोरीला मारलं आणि पृथ्वीराज चव्हाणांचा पण मृत्यू झाला. त्यानंतर आला तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळेस मग भारताचा नाश व्हायला सुरू झाला. त्याने आधी दौलताबाद वरती हमला केला, मग देवगिरीचा पर्वत तो जिंकला. नंतर मग त्यांनी सोमनाथ हे 3 वेळा लुटलं. नंतर त्यांनी हम्पी म्हणजे साऊथ इंडिया, त्याचा त्यांनी विध्वंस तिकडे केला. नंतर मग अलाउद्दीन खिलजीच्या पुढे आले मग निजाम, मुघल. मग त्यांना हरवलं ते म्हणजे शिवाजी महाराजांनी. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनंतर आले ते म्हणजे पेशव्यांना हरवलं मोहम्मद शाह अब्दालीने पानिपतच्या युद्धामध्ये. त्याच्यानंतर मग आले इंग्रज, पोर्तुगीज, डच. मग 1857 स्वातंत्र्य समर आलं, त्यावेळेस मग तो इंग्रजांनी मोडून काढला आणि मग इंग्रजांची एक हाती सत्ता स्थापन झाली. मग हे सगळं का झालं तर भारताकडे चाणक्यांसारखे म्हणजे एक नेतृत्व करणारा कोणी नव्हतं, त्यामुळे एवढे सगळेजण आपल्या भारतावरती जिंकू शकले. तर चाणक्य हे म्हणजे मूळचे मगधचे होते. मगधवर आधी शिशुनाग वंशाची सत्ता होती. मग शिशुनाग वंशातला जो एक राजा होता महानंदी, त्याला एका शूद्र स्त्रीद्वारे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं महापद्मानंद. मग त्याचा मुलगा होता धनानंद. धनानंद ही टोटल होती 8 मुलं. तर 8 मुलांपैकी धनानंद हा सगळ्यात छोटा मुलगा होता. तर छोट्या मुलामध्ये त्यांनी त्याच्या 7 भावांना मारून टाकलं आणि मग तो राजा बनला. तर अशाच प्रकारे धनानंद राजा बनला. आणि तो काय करायचा तर त्याच्या राज्यातनं दररोज स्वतःच त्याच्या राज्यकोशामधनं थोडे थोडे सोन्याचे मोहर चोरायचा. तर हे तिथल्या लोकांना कळलं आणि तर धनानंद होता त्याने ते म्हणजे असं फॉर्मॅलिटी नसते का की म्हणजे त्याला माहितीये की त्यानेच गुन्हा केलाय, पण लोकांना सांगाय म्हणून त्यांनी इन्व्हेस्टिगेशनसाठी लोक पाठवले. तर त्याचे जे 2 मुख्य हेर होते तर त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवले. तर त्यातनं त्या हेराला कळलं की धनानंद हा चोर आहे, पण त्या धनानंदन त्या हेराला मारून टाकलं. हे तिथले एक मंत्री होते शकदाल. तर शकदाल त्यांना कळलं आणि मग त्यांनी पूर्ण गावासमोर मांडलं की धनानंद हा आरोपी आहे. मग त्या धनानंदला कळलं की आपल्या विरुद्ध कोणीतरी बोलतंय, त्यामुळे त्याने शकदालला अरेस्ट केलं. तर मग त्यावेळेस त्यांनी शकदालला चान्स दिला की तुम्ही तुमच्या कुठल्या तरी एका मित्राला भेटू शकता. तर त्यावेळेस ते भेटले ते म्हणजे चाणक हे चाणक्यांचे वडील होते. तर त्यांनी मग पुढे शकदाल अरेस्ट झाल्यावर त्यांनी प्रचार केला की म्हणजे धनानंद हा वाईट आहे. मग त्यावेळेस चाणक अरेस्ट झाले की मग त्यावेळेस मग चाणक्य हे एकटे पडले, ते आणि त्यांची आई. ते दोघं एकटे पडले की मग त्यांची आई आजारी पडल्या, पण कुठले वैद्य त्यांना ट्रीटमेंट करायला तयार नव्हते. त्यांचं खरं नाव म्हणजे होतं विष्णुगुप्त, पण नंतर मग ते पुढे जाऊन त्यांचं नाव चाणक्य पडलं. विष्णुगुप्त आणि त्यांच्या आई या ते एकटे पडले. मग त्यांच्या आई पण आजारी पडून त्यांना कुठल्या वैद्यांनी म्हणजे त्यांच्या उपचार नाही केला, त्यामुळे त्यांची आई पण गेले. मग विष्णुगुप्त हे एकटे पडले आणि नंतर मग त्यांनी ठरवलं की ते तक्षशिला इकडे जाऊन ते अभ्यास म्हणजे खूप शिकणार आणि नंतर मग ते तिकडे शिकून मग तिकडे ते प्राचार्य बनले. त्याच वेळेस मग सिकंदर जो हा होता त्यांनी आपलं म्हणजे सिकंदर यांनी आपल्या भारतावर आक्रमण केलं. तर सिकंदर हा जवळ आलेला आणि मग त्यावेळेस मग तक्षशिलामध्ये सभा भरवली आणि त्यावेळेस ठरलं की चाणक्य हे मगधचा जो राजा होता तो म्हणजे धनानंद, त्याच्याकडे मदत मागायला जाणार. मग त्यावेळेस जे चाणक्य असतात ते धनानंदाकडे मदत मागायला जातात, पण मग जो धनानंद असतो तो खूप म्हणजे असा भोग करत असतो. म्हणजे सगळे जे चुकीच्या गोष्टी असतात षडरिपू, त्याच्यामुळे तो पूर्णपणे मग्न असतो आणि मग तो म्हणजे असं खूप अहंकारी असतो तो. मग त्यावेळेस जे चाणक्य असतात ते त्याच्याकडे जातात मदत मागायला. मग त्यावेळेस ते म्हणतात की आपल्यावरती सिकंदर हा आपल्यावरती चाल करून येतोय, तर तुम्हाला त्याचं नेतृत्व करून आपल्या भारताला वाचवायला लागेल. तर त्यावेळेस तो धनानंद म्हणतो की तू पंडित आहेस, तू तुझं काम कर, मला माझं काम शिकवू नकोस. पण चाणक्य म्हणतात की एका राजाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या प्रजेचं संरक्षण करायचं. मग सिकंदरला राग येतो आणि तो चाणक्यांच्या छातीवर लात मारून चाणक्य खाली पडतात आणि त्यांची जी शिखा असते ती सुटते. मग ह्याच्यातनं मग त्यावेळेस मग चाणक्य खूप चिडतात आणि ते त्यावेळेस शपथ घेतात की जोपर्यंत मी
तुला खाली सिंहासनावरून खाली उतरवत नाही आणि एक राजा त्याच्यावर योग्य राजा त्याच्यावर बसवत नाही तोपर्यंत मी माझ्या शिखेची गाठ बांधणार नाही. ह्याच्यातनं आपल्याला कळतं की चाणक्य जे आहे त्यांनी त्यांचा तो क्रोध ते संकल्पामध्ये परिवर्तित केला, जे अँगर इंटू रिझोल्युशन. असंच आपण आपल्या जीवनात ज्यावेळेस आपल्याला क्रोध येतो तर त्याचा आपण संकल्प करायला पाहिजे. मारामारी वगैरे न करता आपण त्याचा एक संकल्प चांगला घेऊन ते पुढे जायला पाहिजे. मग त्यावेळेस मग चाणक्य जे आहेत ते एका शोधात पडतात. मग त्यावेळेस त्यांना एक चंदू नावाचा मुलगा भेटतो. त्याच्याच पुढे जाऊन नाव चंद्रगुप्त हे पडतं. मग त्यावेळेस ते त्या चंदूला शिकवतात वगैरे. तर त्यावेळेस ते चंदूला असे म्हणजे आधी ह्युमन व्हॅल्यूज शिकवतात. तर त्यात एक दोन गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट अशी म्हणजे की ज्यावेळेस चाणक्य आणि चंद्रगुप्त हे असे एका खोलीत असतात तर त्यावेळेस चाणक्य त्या चंद्रगुप्तला एका खोलीत बंद करतात आणि म्हणतात की अर्ध्या तासात मी माझा क्लास सुरू करणार तर तू मला तिकडे पाहिजेस. आणि ते म्हणतात की मी खोली बंद करून जाणार, तू कसं पण करून बाहेर यायचं. तर त्यावेळेस जी रूम असते तर त्या छतामध्ये आणि जी भिंत असते त्यामुळे थोडं एक अंतर असतं आणि त्या खोलीत 2-3 बांबू असतात आणि एक दोरी असते. तर त्या बांबू आणि दोरीने ते शिडी बनवतात आणि बाहेर येतात. तर ह्याच्यामधनं ते त्याला शिकवतात की कुठला पण प्रॉब्लेम असला तर आपल्यात असलं तर आपण त्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड आपल्यात असायला पाहिजे. तर असे करून ते त्यांना ह्युमन व्हॅल्यूज शिकवतात. नंतर ते त्यांना एक मेन पॉईंट शिकवतात की जोपर्यंत आपल्याला आपल्या शत्रूची कमजोरी कळत नाही तोपर्यंत आपण आपल्या शत्रूला हे मित्र बनवून ठेवायला पाहिजे. कारण की जर आपण त्या शत्रूसोबत मित्र बनून राहिलो तर त्याचे सगळे प्लॅन आपल्याला कळणार आणि आपल्याला त्याची कमजोरी कळणार. त्यानंतर मग चंद्रगुप्तला विचार पडतो की आपण सिकंदरला मित्र कसं बनवणार. तर त्यावेळेस चाणक्य काय करतात तर चंद्रगुप्तला सिकंदरची जी सेना असते त्यात सामील करतात. तर ते सामील करतात. मग ते नंतर ते चंद्रगुप्तला काय शिकवतात तर आपण त्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं ज्याच्यात जेणेकरून ते हरायच्या ते मानसिक ते आधीच हरवून जातील. मग त्यावेळेस चंद्रगुप्त हे काय करतात तर तिथल्या जे सैनिक असतात त्यांना म्हणतात की भारताचे देवी देवता हे तुमच्यावर खूप क्रोधित आहेत. मग ते कसं ते दाखवतो तर मध्येच त्यांचा झेंडा जाळून टाकायचा किंवा त्यांच्या खाण्यात विष वगैरे टाकायचं. अशा रीतीने ते त्यांचं मानसिक खच्चीकरण करतात आणि तिकडेच सिकंदर नेमका हरून जातो. आणि नंतर मग चंद्रगुप्त तिथल्या राजांच्या सहाय्यतेने सिकंदरला हरवतो. नंतर मग ते त्यांच्यात एक ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि मग ते एक 5,000ची सेना घेऊन धनानंदला हरवायला डायरेक्ट पाटलीपुत्र जी मगधची राजधानी असते तिकडे डायरेक्ट धनानंदावरती हमला करतात. पण ते अर्ध्या दिवसातच हरून जातात कारण की 5,000ची सेना ही खूप कमी असते. मग तिथनं ते जीव वाचून एका झोपडीच्या मागे येतात. मग त्या झोपडीच्या मागे आल्यावर त्यावेळेस त्या झोपडीत एक आई असते आणि एक बाळ असतं आणि ती आई त्या बाळाला खिचडी वाढते. तर त्यावेळेस ते बाळ जे असतं ते डायरेक्ट खिचडीच्या मधोमध हात घालतो आणि त्याचा हात भाजतो. तर ती आई जी म्हणते ते ऐकून चाणक्यांचं परिवर्तन होतं. म्हणजे त्यावेळेस ती आई जी म्हणते की तू पण चाणक्यांसारखं मूर्ख निघालास कारण की चाणक्यांनी हे डायरेक्ट मगधच्या राजधानीवरती हमला केला. कधी पण खिचडी खातो आपण त्यावेळेस साईडचा भाग थंड करून कसं खातो, चाणक्यांनी पण आधी साईडने हमला करून मग मगधवरती हमला करायला पाहिजे. त्याच्यातनं चाणक्य शिकतात आणि ते त्या झोपडीत जाऊन त्या आईच्या पाया पडतात आणि म्हणतात की तुम्ही मला खूप मोठी शिकवण दिली. तर ह्याच्या बेसिसवरती ते चाणक्य 7 स्ट्रॅटेजीज निर्माण करतात की शत्रूला जिंकायचं कसं. तर ते पहिली स्ट्रॅटेजी काय बनवतात तर सर्कम्फरन्स पासून हमला करायला सुरू करायचं. म्हणजे जिकडे धनानंदाची पकड कमी आहे सर्कम्फरन्सला तिकडे हमला करून करून मग सेंटर पर्यंत पोहोचायचं. म्हणजे सपोज आता 10 राज्य आहेत तर सगळ्यात जे लास्टचं राज्य आहे तिकडे धनानंदाची पकड सगळ्यात कमी असणार. मग आपले सैन्य घेऊन तिकडे जायचं आणि मग तिकडे जिंकायचं. नंतर मग त्यांनी दुसरं काय केलं तर विषकन्या म्हणजे काय तर ते असं एक सुंदर दिसणाऱ्या स्त्रियांचे असे गट बनवायचे आणि त्यांना आधीपासूनच थोडं थोडं विष देऊन त्यांना विषाला अधीन म्हणजे त्यांना विष पचेल असं त्यांचं सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम बनवायचे. आणि मग त्या विषकन्या काय करायचं तर त्या राजांपास जायच्या आणि त्यांचं चुंबन घेऊन वगैरे त्यांना मारून टाकायचं म्हणजे ते राजा मरून जायचे. तिसरं त्यांनी मेन इम्पॉर्टंट म्हणजे काय तर त्यांनी त्यांचं हेअर खातं बनवलं. त्यांनी त्यांचं हेअर खातं एवढं स्ट्रॉंग बनवलं की एखादं सपोज असं एखादा शत्रू आहे तर त्याच्या मागे एवढे हेअर लावायचे की त्याचे प्रत्येक क्षणाची खबर असायची त्यांच्यापाशी आणि मग त्याच्यावरून त्यांना सोपं जायचं
की आपण त्याचं कसं त्याच्यावरती चाल करून जायची. आणि कधी कधी ते काय करायचं की एका हेरा मागे दुसरा हेर लावायचं की तो हेर खरंच आपल्या प्रति प्रामाणिक आहे का नाही. मग चौथ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी एक हाय परफॉर्मन्स टीम बनवली. तर त्यात त्यांनी काय केलं तर असं एक मुनींचं रूप धारण केलं आणि ते काय करायचे तर गावागावाला जाऊन प्रबोधन करायचे की चंद्रगुप्त हा चांगला आहे, तुम्ही चंद्रगुप्तची सेना जॉईन करा. त्यामुळे मग काय व्हायचं तर चंद्रगुप्तच्या सेनेमध्ये लोक जॉईन व्हायला लागले आणि त्या लोकांची पण त्या मुनी चाणक्यांप्रती निष्ठा वाढली. आणि असं करून करून चाणक्यांनी पूर्ण 8 लाखाची सेना तयार केली, जी धनानंदच्या 8 पट मोठी होती आधीच. मग त्यावेळेस त्यांनी एवढी मोठी सेना तयार केली पण तरी पण त्यांनी अजून ट्रेनिंग सुरू केलं. मग त्यांनी पाचवं काय त्यांचं स्ट्रॅटेजी होती तर आपण योग्य जे आरक्षण वगैरे, आरक्षण आताच्या काळात कसं असतं की आरक्षण वगैरे देऊन लोकांना पास म्हणजे ऍडमिशन वगैरे देतात. तर त्यांच्यात तसं नव्हतं. तर आरक्षण वगैरे काही नाही, योग्यतेच्या आधारावर आपण पद देणार. म्हणजे ते म्हणायचे की राजाच्या अवतीभोवती जे आहेत ते नेहमी योग्य लोक म्हणजे बुद्धिमान आणि योग्य लोकच पाहिजेत. चापलूस लोक जी असतात ती राजासाठी हानिकारक ठरतात. मग त्यांनी एक श्लोक सांगितला की दुर्जनेषु च सर्वेषु वरम सर्पो न दुर्जन सर्पो दंशती कालेन दुर्जन असतो पदे पदे. दुर्जन व्यक्तीपेक्षा साप हा कधी पण परवडला, कारण साप जो असतो तो एकदाच दंश करतो. पण जो दुर्जन व्यक्ती असतो तो पदापदावर आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दंश करतच राहतो. त्यामुळे दुर्जन व्यक्ती साप हा दुर्जन व्यक्तीपेक्षा परवडला. मग त्यांनी जी 6वी स्ट्रॅटेजी वापरली ती म्हणजे होती छापामार युद्ध. छापामार युद्धामध्ये काय झालं तर छापामार युद्धामध्ये 2 प्रकारचे म्हणजे पॉलिसी असतात. एक म्हणजे असतं टेस्ट अँड लॉन्च आणि दुसरं म्हणजे असतं लॉन्च अँड टेस्ट. ते छापामार युद्धामध्ये काय करायचं तर ते टेस्ट करायचे, म्हणजे एक छोट्या छोट्या तुकड्या घ्यायच्या आणि छापामार युद्धाने ते असं जे असं सैनिक जायचे दुश्मन राज्यांचे त्यांच्यात छापामार युद्ध करून टेस्ट करून मग लॉन्च करायचे. आणि त्यांनी लॉन्च अँड टेस्ट म्हणजे काय तर त्यांनी जे पहिल्यांदा ती चुकी केली की डायरेक्ट 5,000ची सेना घेऊन गेले आणि तिकडे ते विफल झाले, तर त्याला म्हणतात ते झालं लॉन्च अँड टेस्ट. मग त्यांनी एवढी प्रॅक्टिस करायचे की ते छापामार युद्धामध्ये एकदम निपुण झाले. आणि मग त्यांनी त्यांची जे 7वी स्ट्रॅटेजी होती ती म्हणजे बिल्डिंग इंटरनॅशनल अलायन्सेस. ते म्हणजे काश्मीरी, ते म्हणजे मग त्यांनी ते इंटरनॅशनल अलायन्सेस मध्ये कोणाकोणाला घेतलं तर काश्मीरचा जो राजा होता त्याला त्यांनी घेतलं, मग जे विदेशी राजे होते त्यांना त्यांनी घेतलं, मग जो पोरस होता त्याला त्यांनी घेतलं आणि समुद्री लुटेऱ्यांना पण त्यांनी घेतलं म्हणजे मदतीला. नंतर मग त्यांनी धनानंदावरती आक्रमण केलं आणि त्याचं जे पूर्ण राज्य होतं ते त्यांनी त्याचं नायनाट करून टाकलं. मग त्यांनी त्याचं केल्यावर मग त्यांनी त्याचं पुढे प्रिन्सिपल दिल्या सांभाळायचं आणि त्याचं वाढवायचं. मग त्यासाठी पण त्यांनी वेगवेगळे प्रिन्सिपल्स दिले. मग त्याच्या आधी जो सेल्युकस होता जो सिकंदरचा प्रधानमंत्री होता आणि नंतर पुढे जाऊन तो बनला राजा. मग 20 वर्षानंतर सेल्युकस हा आक्रमण करतो 3 लाखाची सेना घेऊन. त्यांनी पूर्ण अफगाण, मग तिथला अफगाण गांधार तिथला पुढे त्यांनी म्हणजे कब्जा केलेला असतो. आणि मग आता तो चंद्रगुप्त मौर्यांवरती तो स्वारी करून येतो. पण त्यावेळेस त्याला वाटतं की आता भारतावरती स्वारी करून भारताला जिंकणं म्हणजे सोपं असेल, पण त्याला त्यावेळेस हे माहित नसतं की आता तो आधीचा भारत नसता राहिला तर तो भारत हा चंद्रगुप्त मौर्यांच्या खाली हा एक अखंड भारत झालेला असतो. मग त्यावेळेस जो असतो ते सेल्युकसला ते पूर्णपणे हरवतात. आणि त्यावेळेस मग सेल्युकसला कळतं की आता आपण ह्यांच्यासोबत युद्ध केलं तर आपण मारले जाऊ, त्यामुळे तो सरेंडर करतो. मग त्यावेळेस चाणक्य त्याच्या समोर हे 2 शर्त ठेवतात की आम्ही तुला सोडून देऊ पण आमच्या 2 अटी आहेत. मग त्यावेळेस ते म्हणतात की आमची पहिली अट अशी आहे की तुझं जे तुर्कमेनिस्तान पर्यंत जे राज्य आहे ते पूर्ण आमचं होणार. आणि ते तर तो म्हणतो की ठीक आहे. आणि ते म्हणतो की दुसरी शर्त म्हणजे दुसरी अट कोणती तर तो म्हणतो की दुसरी अट अशी की सेल्युकसची जी मुलगी असते ती म्हणजे हेलेन, हिचा विवाह चंद्रगुप्त सोबत होणार. पण हेलेनचा जो म्हणजे मुलगा असणार तो राजसिंहासनावरती बसू शकणार नाही, कारण की तो त्या राज्याप्रती किंवा भारताप्रती हा वफादार राहू शकणार नाही, कारण की त्याची आई जी आहे ती दुसऱ्या देशाची आहे.
तर हा प्रश्न पडून मग चंद्रगुप्त परत महालात गेला. मग चंद्रगुप्त विचारतो की असं का, मी हेलेन सोबत मी लग्न का करू. तर त्यावेळेस चंद्रगुप्त म्हणतात की आपल्याला ही जी समस्या आहे ती फक्त म्हणजे खलास, म्हणजे आपली समस्या नष्ट नाही करायची, तर आपल्याला मुळापासून त्या समस्येचं हल पाहिजे. तर त्यावेळेस ते म्हणतात, तर त्यावेळेस ते त्या चंद्रगुप्तला एक काट्याचं झाड असतं. तर त्यावेळेस ते एका काट्याच्या झाडापाशी घेऊन जातात आणि ते म्हणतात की चाल या झाडावर. तर ते चालतात आणि त्यांच्या काट्यात म्हणजे त्यांच्या पायात काटे घुसतात. तर ते म्हणतात की तू आता या समस्येचा हल कसं करणार. तर ते म्हणतात की मी हे झाड साईडला ठेवील, म्हणजे त्याच्या झाडाचे जे फांदे आहेत ते साईडला घेऊन मग जाईल. तर ते म्हणतात की नाही, आपल्याला या समस्येचं मुळापासून समाधान पाहिजे. तर त्यावेळेस ते काय करतात की एका जो मटका असतो त्यात ते लस्सी आणतात आणि त्या लस्सीत मग ते सॉरी त्या मटक्यात ते लस्सी असते आणि ती लस्सी जी असते तर ती त्या मुळापाशी टाकतात त्या काट्याच्या झाडाच्या. तर ते म्हणतात की आता या लस्सीने काय होणार. तर ते म्हणतात की लस्सीने काय होणार, पण जी लस्सी आहे तिच्यापाशी ते ज्या मुंग्या असतात त्या मुंग्या आकर्षित होऊन मग ते लस्सी चाटायला ते सगळी मुळं खाऊन टाकणार त्या मुंग्या. आणि अशानेच मग ते जे झाड आहे ते काट्याचं, त्याच्या अशाने ते काट्याचं झाड ते पूर्ण त्याचा नाश होणार. तर मग अशावरून ते त्यांना शिकवतात की कधी पण आपण जे आहे ते मुळापासून त्या कुठल्या पण समस्येचं समाधान काढायला पाहिजे. मग त्यासाठी मग ते 10 विजनरी स्ट्रॅटेजीज काढतात. तर त्यात ते असतात, त्यात पहिलं असतं की ते करप्शनला संपवतात. मग करप्शनला संपवायला ते काय करतात, तर पहिलं म्हणजे ट्रान्सफर सिस्टीम. आताच्या काळात जे शिक्षक असतात, गव्हर्नमेंट शिक्षक, तर ते त्यांची बदली होते किंवा कुठले पण गव्हर्नमेंट ऑफिसर असतात तर त्यांची बदली होते एका ठराविक काळानंतर. तर ते काय असतं की एकाच जागेवर राहिल्यामुळे त्यांच्यात असं म्हणजे त्यांनी तिकडे करप्शन वगैरे काय करू नये म्हणून त्यांना दरवेळी नवीन नवीन जागांवर पाठवतात. तर अशा प्रकारे. आणि त्यांनी दुसरं काय केलं म्हणजे जी पहिली जे कॉन्स्टिट्यूशन होतं किंवा संविधान होतं, तर चाणक्यांनी ते भारतात म्हणजे पाटलीपुत्र जी मगधची राजधानी होती तिकडे त्यांनी त्या कॉन्स्टिट्यूशन संविधान त्याचं त्यांनी तिकडे निर्माण केलं. तर तिकडे त्यांनी ते कॉन्स्टिट्यूशन सुरू केलं आणि त्यांनी सर्वांना ते फॉलो करायला लावलं. आणि नंतर मग ते सगळे फॉलो करून मग त्यांनी पहिलं ते उपाय होता की त्यांनी करप्शन घालवलं. मग त्यांचं दुसरं त्यांची स्ट्रॅटेजी होती ती म्हणजे 6 पॉइंट प्लॅन ऑफ एक्झिक्युशन. तर 6 पॉइंट प्लॅन काय होतं, तर त्याच्यामुळे कुठली पण गोष्ट करायची आपल्याला तर त्याच्यात 6 गोष्टींचा विचार करायचा. तर पहिली गोष्ट की आपल्याला ती काय करायचंय, दुसरी गोष्ट ती कोण करणार, तिसरी गोष्ट की ती कसं करणार, चौथी की ती कधीपर्यंत करणार, पाचवी कोणाच्या मदतीने घेऊन करणार, आणि 6वी म्हणजे चेक कोण करणार. म्हणजे कुठली पण गोष्टी करायला हे जे 6 पॉइंट आहेत ते ते कधी पण खूप महत्वाचे असतात. तर नंतर मग त्यांनी तिसरा म्हणजे तिसरी स्ट्रॅटेजी जी त्यांनी सांगितली ती म्हणजे नेशन फर्स्ट. आपल्या राष्ट्रपती आपली निष्ठा असायला पाहिजे. तर त्यात पण त्यांनी एक दोन उदाहरण आहेत की एकदा एक जो विदेशी माणूस असतो तर तो चाणक्यांना भेटायला येतो त्यांच्या म्हणजे राज्यापाशी. तर ते तिथल्या एका सैनिकाला विचारतात की चाणक्यांचा महाल कुठे किंवा ते कुठे राहतात. तर त्यावेळेस तो सैनिक म्हणतो की चाणक्य कुठल्या महालात वगैरे नाही राहत, तर ते राज्याच्या बाहेर एक झोपडी आहे त्या झोपडीत राहतात. मग त्याला आश्चर्य वाटतं, पण मग तो सैनिक त्यांना तिकडे घेऊन जातो आणि मग ते त्या राजा चाणक्यांना विचारतात की तुम्ही या झोपडीत का राहता बरं. म्हणजे तुम्ही जर चंद्रगुप्तला सांगितलं तर चंद्रगुप्त एका आदेशात तुम्हाला एका महालात राहायला देईल. तर ते म्हणतात की हे जे मी जर महालात राहिलो तर त्या सगळ्या तुम्ही म्हणजे प्रजेच्या टॅक्सने मी त्या महालात राहणार, तर मला तसं नकोय. जर मी महालात राहिलो तर प्रजा झोपडीतच राहणार, त्यामुळे मी झोपडीत राहून त्या प्रजेचं दुःख अनुभवतो जेणेकरून मला समजेल. तर त्यावेळेस त्या विदेशी माणसाला कळतं की चाणक्य खरंच खूप महान, त्यांच्या पाया पडतो आणि त्याला कळतं. मग दुसऱ्या वेळेस काय होतं, तर दुसऱ्या वेळेस एक चीनी व्यक्ती असतो. तो चीनी व्यक्ती चाणक्यांना भेटायला जातो एक पर्सनल गायडन्स वगैरे घ्यायला. तर तो ज्यावेळेस त्या झोपडीत जातो त्यावेळेस चाणक्य हे लिखाण करत असतात आणि चाणक्य लिखाणात म्हणजे राज्याचं काम करत असतात. तर त्यावेळेस तो चीनी व्यक्ती येतो आणि त्यांना म्हणजे बोलतो, नमस्कार वगैरे करतो. तर त्यावेळेस ते चाणक्य तिकडे 2 दिवे असतात. तर त्यावेळेस ते काय करतात की एक दिवा चालू असतो एक दिवा बंद असतो.
तर ते काय करतात की दुसरा दिवा पेटवून पहिला दिवा विझवून टाकतात. तर त्याला वाटतं की काहीतरी प्रथा आहे की आपल्या घरी कोणतरी म्हणजे असं गेस्ट आले, अतिथी आले की आपण दुसरा दिवा लावायचा. तर तो विचारतो की मला या प्रथेबद्दल मला अजून काय अजून इलॅबोरेट करून सांगता का? तर ते म्हणतात की ही काही प्रथा वगैरे नाहीये. तर ही प्रथा नसून म्हणजे हे जे तेल आहे, पहिल्या दिव्यातलं जे तेल आहे, पहिलं दिवा आणि ते तेल हे राज्याचं आहे. मी ज्यावेळेस राज्याचं काम करत होतो, मी लिखाण करत होतो, म्हणजे हे राज्याचं काम होतं. मग हे राज्याचं काम करताना मी राज्याचं तेल वापरलं. पण आता मी तुमच्याशी बोलतो, हे माझं प्रायव्हेट पर्सनल काम आहे. मग ज्यावेळेस मी माझं पर्सनल किंवा प्रायव्हेट काम करतो त्यावेळेस मी माझी प्रॉपर्टी वापरणार. मग हे जो दुसरा दिवा आणि दुसरं तेल आहे हे माझं आहे, जेणेकरून मग मी राज्याचं जे धन आहे ते मी माझ्या निजी म्हणजे स्वार्थासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे ते दोन वेगळे वेगळे दिवे ठेवतात. मग ह्याच्यावरून त्या चिनी माणसाला चाणक्यांची महानता कळते की आपण कधी पण म्हणजे चाणक्यांची त्याला महानता कळते आणि तो त्यांच्या पाया पडतो. मग चौथी जी स्ट्रॅटर्जी चाणक्य सांगतात ती म्हणजे सिक्रेट. सिक्रेट हे आपण नेहमी आपल्यापाशी ठेवायला पाहिजे. कधी हे सिक्रेट रिव्हील करायचं नाही. म्हणजे एखादी गोष्ट आहे तर ती आपण आपल्या पोटात म्हणजे दाबून ठेवायला शिकायला पाहिजे. तर जेणेकरून म्हणजे जर ते आपण सिक्रेट रिव्हील केलं तर त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी हानी होऊ शकते. त्यामुळे ते कधी पण शिकवायचे की जर आपण दुसरं जर आपलं सिक्रेट पचवू शकत नसेल तर आपण कधीही त्याला आपलं म्हणजे गुपित गोष्ट सांगायची नाही. नंतर मग त्यांनी पाचवी गोष्ट जी खूप महत्वाची आहे की कधी पण आपण आपली जी कमजोरी त्याचं आपण प्रदर्शन करायचं नाही. त्याच्यामुळे समोरच्याला आपली कमजोरी कोणतो आपल्याला अजून कमजोर करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आपलं एखादा साप आहे तर तो साप त्याचा फणा काढून बसलाय. तर ज्या सापाने त्याचा फणा काढलाय तर त्यांना जर कळलं की त्या सापामध्ये विषच नाहीये तर त्याचा काय उपयोग होणार नाही. आणि मग ते लोक जे आहेत त्याला मारणार. पण जर सापाने फक्त फणा काढून बसला तर ते लोक त्याला आपोआप घाबरणार आणि त्याला मारणार नाहीत. त्याच्यामुळे ते काय कळतं की तो साप त्याची कमजोरी दाखवत नाही की त्याकडे विष नाहीये, पण तो फणा काढतो आणि जर गरजच पडली तर म्हणजे दंश पण करतो. नंतर 6व्या नंबरला काय तर रिस्क घ्यायला पाहिजे. रिस्क न घेणं ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क आहे. कुठल्या पण गोष्टीत जावा रिस्क तर आपल्याला घ्यायलाच लागणार. म्हणजे कुठे पण म्हणजे आपण सपोज एखादी गाडी पण चालतो, आपल्याला ऍक्सिडेंट व्हायचा रिस्क आहे. तर कुठल्या पण गोष्टीत युद्ध करतोय आपल्याला आपल्या जीवाची रिस्क आहे. तर तसं कुठल्या पण गोष्टीत जावं म्हणजे एक लहानातली लहान गोष्ट आहे त्यात पण आपल्याला रिस्क आहे. आपण त्यामुळे जीवनात कधी काही पण हो तर आपण रिस्क हे घ्यायला शिकायला पाहिजे. नंतर मग 7व्या नंबरला म्हणजे कधीही मूर्ख व्यक्ती जे आहेत त्यांच्यासोबत आपण विवाद करायचा नाही. मूर्ख व्यक्ती जे आहेत त्यांच्यामुळे त्यांचा तर टाइम खराबच होतो पण आपला पण टाइम खराब होतो. मूर्ख व्यक्तींसोबत आपण कधीही म्हणजे असं विवाद करू नये. त्याच्यामुळे आपला वेळ तर ते घालणारच, सोबत आपली जी बौद्धिक क्षमता आहे ती पण कमी करणार. कारण की आपण त्यांच्यासोबत विवाद करून आपण त्यांच्या लेवलला जातो आणि त्यामुळे आपली जी बौद्धिक क्षमता असते, विचार करायची क्षमता असते ती कमी होते. आणि 3ऱ्या नंबरला म्हणजे ते आपल्या मागे पडून आपल्याला वगैरे म्हणजे खूप त्रास देणार. त्यामुळे मूर्ख व्यक्ती जे आहेत त्यांच्या नादी लागायचं नाही. नंतर 8व्या नंबरला जे आहेत ते सांगतात म्हणजे जेवढी गरज असेल तेवढंच आपण आपल्यासाठी घ्यायला पाहिजे. तर आपली जी 8वी गोष्ट म्हणजे जेवढी गरज असेल तेवढीच ठेवायला पाहिजे. तर म्हणजे सपोज आता आपल्याला पेट्रोल घ्यायचंय तर आपण पूर्ण पेट्रोल पंप नाही विकत घेणार. तर आपण पूर्ण पेट्रोल पंप नाही विकत घेत, तर आपण फक्त त्या पेट्रोल पंपावर जाऊन ते पेट्रोल विकत घेतो. सपोज आपल्याला दूध पाहिजे तर आपण 10 गाई नाही विकत घेत, तर आपण दूधवाल्याकडून किंवा सपोज एखादं किराणा मालाचं दुकान आहे तर तिथनं आपण दूध विकत घेतो. नंतर मग त्यांनी अजून एक काय शिकवलं की वाईट संगतीत राहिल्यावर लोक आपल्याला पण वाईट समजतात. सपोज जर आता एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे तर तो नेहमी दारू पितो. सपोज जर तो पाणी पित असला तरी पण लोकांना वाटणार की तो दारू पितोय. तर त्यामुळे कधी पण सपोज आता आपण एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय. सपोज जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय तर त्या कंपनीत सुद्धा सपोज एखादी म्हणजे एक वाईट लोकांची तुकडी आणि म्हणजे एक सिन्सिअर लोकांचं आहे
आणि एक म्हणजे असं रिकाम टेकडे, म्हणजे जे सिन्सिअरली काम करत नाहीत त्यांचे. तर ज्यावेळेस जर आपण रिकाम टेकडे तर त्यांच्यासोबत ज्यावेळेस आपण असं राहतो तर त्यावेळेस काय होतं, तर जो बॉस असतो त्याला वाटतं की आपण सुद्धा रिकाम टेकडेच आहेत. जरी आपण म्हणजे चांगले असलो किंवा चांगले म्हणजे चांगलं सिन्सिअर असो आपल्या कामात, तरी पण त्या बॉसला वाटणार की आपण खूप म्हणजे असं रिकाम टेकडे, आपल्याला काही काम धंदे नाहीत, असं आपण टाइमपास साठी नोकरी करतोय. नंतर मग त्यांनी 10व्या नंबरला त्यांनी जो क्वालिटी सांगितली ती म्हणजे काय, तर ती क्वालिटी एनहान्समेंट. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कुठल्या पण गोष्टीसाठी त्या व्यक्तीमध्ये क्वालिटीज असायला पाहिजे, म्हणजे त्याची योग्यता असायला पाहिजे. कुठल्या पण गोष्टीमध्ये म्हणजे फक्त असं जात धर्म ते बघून आपण, म्हणजे सपोज आता आपण इलेक्शन पण चालू आहे, तर आपण वोट देताना काय करतो की सपोज जो आपल्या जातीचा आपल्या धर्माचा आहे तर आपण त्यालाच वोट देणार. तर तसं नाही, ज्याची योग्यता आहे, जो बरोबर सक्षम आहे देश वगैरे सांभाळायला, आपण त्यालाच वोट द्यायला पाहिजे. तर चाणक्यांनी काय लोकांमध्ये निर्माण केलं ते म्हणजे राष्ट्रवाद. कधी आपण लोक आता आजकाल काय करतात, राज्यवाद, जातीवाद, धर्मवाद. तर तसं नाही, त्यांनी सर्वांमध्ये राष्ट्रवाद हा निर्माण केला. त्याच्यामुळे काय झालं, तर त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी लोकांमध्ये म्हणजे जे त्यांचे सैनिक होते त्यांच्याप्रती राष्ट्रप्रती निष्ठा निर्माण केली. आणि नंतर मग ते त्यानंतर मग त्यांनी काय, तर आपल्याकडे त्या गोष्टीप्रती पूर्णपणे ज्ञान पाहिजे. कधी पण जी सक्सेस असते ती ज्ञानाशिवाय, आपल्याला कधी पण ज्ञानाशिवाय सक्सेस भेटत नाही. परिश्रम म्हणजे आपली जी बुद्धी असते तिचा 20% वापर असतो, आपली जी मेहनत असते तर ती तिचा 80% हा म्हणजे भाग असतो कधी पण आपल्या सक्सेससाठी. नंतर एक गोष्ट आहे की ज्यावेळेस एकदा चंद्रगुप्त आणि चाणक्य असतात, तर चंद्रगुप्त त्यांच्या कुटीरमध्ये जातात झोपायला. पण मग चाणक्य त्यांना उठवून म्हणतात की की तू आज तुझ्या कुटीरमध्ये झोपायचं, तर तू झाडाच्या सगळ्यात म्हणजे झाडाच्या फांदीवरती झोपायचं. आणि ते काय करतात, झाडाच्या फांदीवर त्यांना झोपवतात आणि खाली सगळे काटे काटे ठेवतात. तर ते काय होतं की आधी 10-15 दिवस ते दररोज पडत राहतात, म्हणजे सारखं सारखं पडतात, आणि ते काट्यांमुळे त्यांना म्हणजे सारखं असं कुठे लागणार वगैरे व्हायचं. पण नंतर मग हळूहळू काय झालं, त्यांना ते बॅलन्स करायला लागले, म्हणजे त्यांना बॅलन्स जमायला लागलं. ह्याच्यानंतर त्यांना काय शिकवतात की आपण म्हणजे काय म्हणतो, आपण आपल्या जीवनात पण बॅलन्स करायला पाहिजे आणि कधीही म्हणजे असं कुठल्या पण गोष्टीला झुकून नाही जायला पाहिजे. नंतर मग अजून एक गोष्ट काय येते, तर चाणक्य झोपलेले असतात आणि त्यावेळेस चंद्रगुप्त झोपलेले असतात आणि चाणक्य काय करतात, तर मध्येच येऊन मारतात त्यांना, मध्यरात्री येऊन मारत सुटतात. तर ते चंद्रगुप्त काय विचारतात की तुम्ही का मारताय मला, तर ते काय सांगत नाहीत. ते दुसरा दिवस असं 5-6 दिवस जात ते दररोज मारतात. मग 7व्या दिवशी काय होतं, तर चाणक्य मारायला येतात आणि चंद्रगुप्त लगेच उठतात आणि त्यांचा मुख म्हणजे अडवतात त्यांचा वाट. मग त्यावेळेस ते त्यांना म्हणतात की आपली जी झोप आहे ती एका कुत्र्याप्रमाणे असायला पाहिजे, म्हणजे काही जरी झालं तरी लगेच आपल्याला उठता यायला पाहिजे. मग एक श्लोक आपण आपण आपल्या म्हणजे आपली झोप जी आहे ती पण खूप सावध असायला पाहिजे. मग एक श्लोक आहे, काकचेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा तथैवच, असंच अल्पहार विहारस्य अल्पाहारी गृहत्यागी, असंच एक श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर त्या श्लोकाचा अर्थ म्हणजे त्याच्यामधून आपल्याला आपल्या जीवनात आपण ते 5 गुण आहेत, तर आपण आपल्या जीवनात कसं राहायला पाहिजे ते समजवतं. तर त्यामुळे आपण जे चाणक्य आहेत त्यांच्याकडनं आपण खूप सगळ्या गोष्टी शिकू शकतो. आणि मग त्यामुळे आपण त्यांच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे. आणि मग मग आज आपण म्हणजे आजच्या आपण लेक्चर मध्ये चाणक्यांकडून 17 गुण शिकलो की आपण आपण चाणक्यांचे त्यांनी जे पॉइंट सांगितले ते आपण आपल्या जीवनात कसे वापरू शकतो. तर त्यांनी पहिला सांगितलं की सपोज एखाद्या शत्रूवरती आपल्याला कब्जा करायचा आहे, तर त्यात
पहिलं की आपण आपल्या शत्रूच्या सरकमफरन्स पासून आपण त्याचा हमला करायला सुरू करायला पाहिजे. दुसरा म्हणजे विषकन्या. तिसरा त्यांनी त्यांचं हेर खातं किंवा स्पाय जे भारताचं रॉ त्याच्यामध्ये त्यांनी हेर खातं त्यांनी एकदम मजबूत केलेलं. नंतर जे चौथं म्हणजे एक हाय परफॉर्मन्स टीम त्यांनी तयार केली. म्हणजे ती जी टीम होती ती एकदम म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये निपुण. आणि नंतर मग पाचवं म्हणजे त्यांनी असं आरक्षण वगैरे नाही तर योग्यतेवर आधारित त्यांनी असं म्हणजे काय म्हणतो आपण योग्यतेवर आधारित आपण म्हणजे असं लीडर किंवा असे कॅप्टन त्यांनी निवडले. नंतर मग सहावं म्हणजे छापामार युद्ध. छापामार युद्ध म्हणजे एक टाईप म्हणजे शिवाजी महाराज जसं गनिमी काळ होतं तसंच त्यांचं छापामार युद्ध होतं. म्हणजे ते शत्रूला असं जंगलात असं अडवून त्याच्यावरती हमला करायचे. आणि सातवं म्हणजे काय तर असं म्हणजे आपले जे आजूबाजू जे राज्य वगैरे आहेत किंवा आता सपोज आपण एखादे विद्यार्थी आहोत तर जे आपले आहेत आजूबाजू त्यांच्यासोबत आपण मैत्री करून ठेवायला पाहिजे. म्हणजे जर आपल्याकडे जर संकट आलं तर आपल्याला ते मदतीला येतात. नंतर त्यांनी 10 क्वालिटीज सांगितल्या. त्या म्हणजे आधीचे जे होते ते शत्रूवरती कब्जा करायला. आणि नंतर त्यांनी जे 10 क्वालिटीज सांगितल्या त्या म्हणजे आपण जे आपलं राज्य आहे ते सांभाळून कसं ठेवायचं आणि त्याचा विस्तार कसा करायचा. तर त्यासाठी त्यांनी काय पहिली गोष्ट म्हणजे काय तर करप्शन. करप्शन ही आजच्या काळात पण ही सगळ्यात म्हणजे वाईट गोष्ट आहे. कारण की करप्शनमुळेच भ्रष्टाचारमुळेच आजचं म्हणजे आपलं जो भारत आहे तो सगळं म्हणजे वाईट होत चाललाय. तर त्यासाठी त्यांनी करप्शन पहिल्यांदा संपवलं. नंतर त्यांनी दुसरं म्हणजे मेन म्हणजे 6 पॉईंट प्लॅन ऑफ एक्झिक्युशन. तर तो 6 पॉईंट प्लॅन ऑफ एक्झिक्युशन काय होता तर त्यात म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय, दुसरं कोण करणार, तिसरं कसं करणार, चौथं कधीपर्यंत म्हणजे किती टाइम साठी करणार, पाचवं म्हणजे कोणाची मदत घेऊन करणार, आणि सहावं म्हणजे त्याला चेक करून करणार. कारण की कुठली पण गोष्ट जी असते ती चेक करायला एखादा म्हणजे असं सपोज एखाद्या कंपनीमध्ये सुपरवायझर असतो तर त्यासाठी आपण चेक करा सुपरवायझर ठेवतो. नंतर त्यांनी तिसरं काय शिकवलं तर आपल्या देशाप्रती आपले म्हणजे देशनिष्ठ आपण राहायला पाहिजे. आता सपोज एखादा व्यक्ती आहे तर त्याच्या आता 2 असतात तर आपण आपल्या देशाप्रती निष्ठावान राहायला पाहिजे. नाही की सपोज आता एखादा आपण काम करतोय तर आपण आपल्या कामाप्रती निष्ठावान राहायला पाहिजे, ना की जे मालिक आहे. सपोज आता एखादा जो आपला आहे सपोज आपला जर मालिक आहे त्यांचं काही चुकीचं काम सांगितलं तर ते आपल्या कामाच्या नियमांच्या विरुद्ध होतं. आपण ते नाही करायला पाहिजे. आपण आपल्या कामाप्रती निष्ठावान राहून ते मालकाप्रती नाही राहायला पाहिजे. नंतर चौथं म्हणजे आपण कुठलंही आपलं जे गुपित ज्ञान आहे तर ते आपण वाटायला म्हणजे सगळ्यांसमोर असं वाटायला नाही पाहिजे. नंतर सहावं म्हणजे आपण आपल्या जीवनात रिस्क घ्यायला पाहिजे. कारण की रिस्क घेतल्याशिवाय जीवनात आपण काहीच करू शकत नाही. सातवं म्हणजे मूर्ख व्यक्तींसोबत आपण विवाद घालण्यात आपला वेळ नाही म्हणजे व्यस्त नाही करायला पाहिजे. नंतर आठवं म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच आपण आपल्यापाशी ठेवायला पाहिजे, बाकीचं देऊन टाकायला पाहिजे. नंतर 9वं म्हणजे वाईट संगतीत राहिल्यावर आपली पण इमेज खराब होते. सपोज म्हणजे मागाशी सांगितलंच मी तुम्हाला उदाहरण. आणि 10वं म्हणजे क्वालिटी एनहान्समेंट. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण चाणक्यांच्या चारित्र्यातून शिकू शकतो. थँक्यू. ठीक आहे. हरे कृष्णा. खूप सुंदर प्रकारे प्रल्हादने आपल्याला चाणक्यांविषयी सांगितलं. खर तर चाणक्यांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. चाणक्यांचा एक
खूप सुंदर तत्व आहे. चाणक्य नीती हा ग्रंथ इतका सुंदर आणि इतका जबरदस्त आहे की त्यांनी त्यांच्या ज्या नीतीमध्ये लिहिले त्यातला एक श्लोक मला आठवतो. तो श्लोक म्हणजे लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत. म्हणजे 5 वर्षाचा जोपर्यंत मुलगा आहे तोपर्यंत त्याचे लाड करा. दशवर्षांनी ताडयेत जेव्हा तो 10 वर्षाचा पुढे जातो किंवा तो 5 आणि 10 म्हणजे 15 वर्ष, 5 वर्षापर्यंत त्याचे लाड, तिथून पुढची 10 वर्ष त्याचं ताडण म्हणजे त्याला शिस्त लावणे, आणि प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत. म्हणजे जसा मुलगा 16व्या वर्षाचा होतो त्यावेळेस वडिलांनी त्याला मित्राप्रमाणे किंवा पालकांनी त्याला मित्राप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे आधी पालकांची सर्व कर्तव्य पूर्ण करायची, त्याला वाटेल ते द्यायचं, म्हणजे पाहिजे ते कॅपॅसिटीनुसार द्यायचंय. तो म्हटला बाबा गाडी पाहिजे, खेळण्यातली गाडी, 5 वर्षापर्यंत जे लाड करायचे, पण लाडानी बिघडू नये म्हणून पुढची 10 वर्ष त्याला चांगली शिस्तही लावायची. आणि ज्यावेळेस तो शिस्त आणि लाड या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलेन्स करून ज्यावेळेस आपण त्याला वाढवू त्यावेळेस 16व्या वर्षी मात्र वडील मुलाचं रिलेशन नाही पाहिजे, त्यावेळेस तो मित्र पाहिजे. म्हणजे किती दूरदृष्टी चाणक्यांची. आपण म्हणतो जनरेशन गॅप, कॉन्व्हर्सेशन बिटवीन चिल्ड्रन अँड पेरेंट्स इज अब्सेंट. आपण म्हणतो ना की ऍब्सेन्स ऑफ कॉन्व्हर्सेशन, त्याच्यामुळे मुलं आत्महत्या करतात, त्यांच्यावर बर्डन येतं. तर चाणक्यांनी खूप आधीच सांगितलेलं आहे की पालकांनी 16व्या वर्षानंतर पालक राहूच नये, ते मित्रच असले पाहिजेत. म्हणजे माझा मुलगा 16व्या वर्षानंतर माझ्याशी व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या पाहिजेत. एवढं चाणक्यांची बुद्धी किंवा एवढी चाणक्य नीती आहे. हरकत नाही आपण चाणक्य नीती वाचली नाही तरी चंद्रगुप्त मौर्य म्हणून एक सिरियल आहे, त्यानंतर जुनी एक सिरियल आहे समग्र जीवन त्याच्यात सांगितलेले. तर नक्की आपण आधी केले मग सांगितलेले, आधी आपण करावी आणि नंतर मग सांगावी. डॉक्टर विवेक बिंद्रांची 7 स्ट्रॅटेजी आहे किंवा 12 चाणक्यांचे 12 प्रिन्सिपल्स आहेत, त्याबाबत विवेक बिंद्रांनी सांगितले ते आपण स्वतः ऐकावं आणि मग ते आपल्या पाल्यांनाही ऐकवावं. अशा प्रकारच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तेव्हा कुठे चाणक्य आपल्यालाही समजणार आहेत आणि त्यांचं जे अवलोकन करायला. त्यांचं एक छान तत्व मी सांगतो की धर्मस्य मूलम अर्था, सुखस्य मूलम धर्मा. सुखाचं मूळ आहे धर्म आहे. धर्मस्य मूलम अर्था, धर्माचं मूळ हे अर्थ आहे. अर्थस्य आणि अर्थस्य मूलम राज्यम. म्हणजे काय, मनुष्याला सुखी पाहिजे असेल तर त्याला धर्म पाहिजे, त्यांनी धर्म व्यवस्थित केला पाहिजे. धर्म सांभाळायचा असेल तर अर्थ पाहिजे. आता कसं, तर हे आज आपण बघतोय की एखादं मंदिर बांधायचं आहे तर तिथे फंड्स पाहिजेत, तिथे जागा पाहिजे, जागेसाठी फंड्स पाहिजेत, आणि एखादं रथयात्रा वगैरे करायची असेल तर त्याला सुद्धा गरज आहे. म्हणून धर्मस्य मूलम अर्था. आणि मनुष्य जर व्यवस्थित पोटा पाण्याचं कमवत असेल तर तो धर्म सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे पालन करू शकतो. म्हणून धर्मस्य मूलम अर्था आणि अर्थस्य मूलम राज्यम. अर्थ म्हणजे इकॉनॉमी, आणि इकॉनॉमी एस्टॅब्लिश करायची असेल चांगली तर तिथे राज्याची, एक चांगल्या राज्याची गरज आहे. म्हणून सुख करायचं असेल तर समृद्ध राज्य गरजेचं आहे. म्हणजे किती दूरदृष्टीनं विचार केलेला आहे चाणक्याने. आणि अशा प्रकारे प्रल्हादनी आपल्याला सगळे गुण अत्यंत उत्तमरित्या सांगितलेत, परंतु त्यातल्या त्यात जे काही मला सुचलं ते अशा प्रकारे आहे. तर या अशा चाणक्यांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करण्याचा प्रयत्न करावा आणि त्या विचारांद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी, नक्कीच आपल्याला यशस्वतेचा मार्ग सापडेल ही ग्वाही मी तुम्हाला देतो. मीटिंग संपवण्यापूर्वी आपली काही प्रश्न वगैरे काही असतील तर कृपया आपण आपले प्रश्न विचारावेत, किंवा कमेंट बॉक्समध्ये काही उर्वरित काही राहिलेलं असेल किंवा अधिक आपल्याला काही माहिती असेल चाणक्यांविषयी तर कृपया मी विनंती करतो श्रोतृ वर्गाला की त्यांनी तेही शेअर करावं, जेणेकरून आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल, वृद्धिंगत होईल. कोणाला काही प्रश्न किंवा टीका असेल तर कृपया आपण
अनम्यूट करून बोलावं. ठीक आहे, कुणाला प्रश्न नाही? खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण या छान अशा सेशनला उपस्थित राहिलात. वक्त्यांचे धन्यवाद प्रल्हादचे की त्यांनी छान प्रकारे चाणक्यांविषयी आपल्याला माहिती दिली. सर्व श्रोतृ वर्गाचे धन्यवाद की त्यांनी छान प्रकारे लेक्चर श्रवण केलं. आणि आयोजकांचेही धन्यवाद की त्यांनी छान आपण सिरीज ऐकत आलेलो. ही 5वा त्या सिरीज मधला 5वा लेक्चर आज होतं. तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. इस्कॉन बारामती बालगोपाल समितीचेही धन्यवाद. अशाच प्रकारे एक सुंदर लेक्चर आपण पुढच्या रविवारी घेणार आहोत आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण आवर्जून उपस्थित राहावं ही आपणा सर्वांना विनंती आहे. त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते आपले हिस्टॉरिकल लेजेंड्स हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण जर त्या ग्रुपमध्ये ऍड नसाल तर कृपया दीपा माताजींशी संपर्क साधा. आणि जर आपल्या पाल्यालाही कुणी पालक उपस्थित असतील, आपल्या पाल्यालाही अशा प्रकारची लेक्चर देण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला त्याला लेक्चर देण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे तर पद्मिनी लक्ष्मी माताजी, श्याम राधिका माताजी आणि माधुरी भक्ती माताजी यांच्याशी संपर्क साधू शकता या लेक्चर सिरीज मध्ये सहभागी होण्यासाठी. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता तर इथून पुढे जो रविवार आहे त्या रविवारी जे लेक्चर देणार आहेत त्याचे डिटेल्स आपल्याला त्या ग्रुपवरती पाठवण्यात येतील. त्याही लेक्चरसाठी आपण उपस्थित राहावं ही मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो. आणि आजचं सेशन आहे तो इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. 3 वेळा हरिबोल बोलून आपण प्रल्हादचे धन्यवाद देऊया. हरी बोल, हरी बोल, हरी, हरे कृष्ण.